धीरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। लेटेस्ट प्रोमो आत्ताच नुकताच रिलीज झालेला आहे आणि 30 मार्चच्या प्रोमोमध्ये असं दाखवलंय की अंजलीची फायनली डिलिव्हरी झालेली आहे आणि तिला खूपच गोडगोंडस अशी मुलगी झाली आहे। पण आता नेमकी अचानकच कशी काय डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर अंजलीने असं काहीतरी केलंय की इकडे अर्णव आणि ईश्वरी पूर्ण हादरून गेले आहेत। अर्णवला फारच मोठा धक्का इथे बसला आहे अंजलीच्या ह्या अशा वागण्यामुळे। हेच आपल्याला या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय। त्यामुळे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की राकेशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे। त्याचा अपघात झाला आहे म्हणूनच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये इतर सगळेजण आहेत त्याची काळजी घेण्यासाठी। पण वल्लरीला मात्र त्याच्यावर संशय येतोय, वल्लरीला म्हणा किंवा इतरांना म्हणा। पण वल्लरी ह्याच संधीचा फायदा उचलते आणि ती रियाला कॉल करते। ती म्हणत असते जर हा खरंच अपघाती झाला आहे, ह्याचा अपघात झालाय तर नक्कीच ह्याचं सगळं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि जर अपघात झाला नसेल तर हा कोण आहे, कशा पद्धतीने सर्वांना फसवतो ही गोष्ट समजली पाहिजे। त्यामुळे रियाला फोन करून ती सांगत असते की त्याचा अपघात झाला आहे आणि तो ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तेव्हा रिया विचार करते हा तर एकतर माझे सर्व दागिने घेऊन पळाला आहे, मग ह्याला आम्ही लगेच ताबडतोब गाठणार आहे। काही जरी झालं तरी सुद्धा ह्याला मी सोडणारच नाही। पण तुम्ही कोण बोलत आहात? तेव्हा ती म्हणते मी त्याची मामेच सासू बोलत आहे। ही बातमी अगदी खरी आहे आणि तुझ्या हिताची आहे, तुझा एकतर्फी हितचिंतकच आहे असं समज। तेव्हा रियाला आता वल्लरीच्या ह्या बोलण्यावर आणि तिने सांगितलेल्या माहितीवर विश्वास बसतो आणि त्यामुळे ती ताबडतोब तिकडे हॉस्पिटलकडे जायला निघालेली असते। आता वल्लरीला तर फक्त आणि फक्त आग लावून त्या आगेभोवती बसून मस्त एन्जॉय करायचं असतं, शेकोटी शेकतच बसायचं असतं, अशी ही वल्लरी आहे। आणि जेव्हा ती हे सगळं रियाला सांगते त्यावेळेस मात्र ती आता स्वतःला काहीच माहिती नसल्याचा सावसूतपणाचाच आव आणत असते। तर आता रिया विचार करते जर मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे सुद्धा जाऊन ह्या सर्व लोकांना त्या राजेशचं म्हणजे सर्वेशचं सगळे सत्य सांगितलं तर, म्हणून मग ती कसलाच विचार करत नाही आणि हॉस्पिटलमध्ये जाते। आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अंजली म्हणते तू कोण आहेस? तेव्हा ती म्हणत असते राजेश कसा आहे, तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार होतो, त्याचं नाव सर्वेश आहे। तेव्हा अंजली म्हणत असते एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? हे खूप चुकीचं आहे, असं काही नाही आहे, सर्वेश नाही तो राजेश आहे, राजेश भोसले नाव आहे त्यांचं। त्यावेळेस ती त्याच्या मोबाईलमध्ये असलेले बरेच काही फोटो पुरावे हे सगळं काही दाखवते आणि म्हणत असते नाही, तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय। हे बघा, तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याचबरोबर आम्ही आता लवकरच लग्नसुद्धा करणार आहोत, तुम्हाला ही गोष्ट कशी समजत नाही? आता मोबाईलमधले व्हिडिओज आणि फोटो हे सगळं काही दाखवल्यानंतर अंजलीला फारच मोठा धक्का बसतो। अंजली विचार करू लागते हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, म्हणजे नेमकं ही मुलगी कोण आहे आणि मला फसवते का कोणाला फसवते, ह्या सर्व गोष्टींचा ती आता इकडे विचार करू लागते। त्याच वेळेला अंजलीला आता खूप मोठं टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमुळे तिला लेबर पेन सुरू होतात आणि लेबर पेन सुरू झाल्यामुळे तिला ताबडतोब हॉस्पिटलाइज केलं जातं, तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलं जातं। तेव्हा अर्णवला ही गोष्ट समजते आणि त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो तू इथे आलीस का, ह्या सगळ्या गोष्टीची एकदा शहानिशा तरी करायला हवी होतीस ना। त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते मी का आले हा प्रश्न तू मला विचारू नकोस, कारण माझी सुद्धा फसवणूक झाली आहे, मला सुद्धा त्या सर्वेशला धडा शिकवायचाच आहे। आता इकडे अंजलीला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये ॲडमिट केलं जातं। डॉक्टर सांगतात की आता त्यांचं सिझरिंग करावं लागणार आहे, कारण खूप जास्त त्यांना धक्का बसलाय मोठा। त्याच वेळेला आता इकडे तिला ॲडमिट केल्यानंतर तिचं ऑपरेशन वगैरे सक्सेसफुल होतं आणि ऑपरेशन वगैरे सक्सेस झाल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की अंजलीला खूपच गोडगोंडस अशी मुलगी झालेली असते आणि गोडगोंडस मुलगी झाल्यानंतर आता इकडे लगेचच अंजली म्हणत असते मी माझ्या ह्या बाळाला अजिबात कोणालाही भेटू देणार नाही, म्हणजे मी ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना सुद्धा अजिबात मी माझ्या बाळावर त्या दोघांची सावली सुद्धा पडू देणार नाही, असं अंजली म्हणत असते। त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो ताई, तू माझ्या भाचीला मला भेटू देणार नाहीयेस, मी तिचा मामा आहे, तू मला भेटण्यापासून अडवणार आहेस। तेव्हा हे सगळं ऐकून ईश्वरीला अर्णवची अवस्था समजत असते।
तेव्हा अंजली म्हणत असते, "हो, मी अगदी बरोबर बोलते. मी तुला आणि तुझ्या बायकोला दोघांनाही माझ्या बाळासोबत भेटू देणार नाही किंवा तिच्या आसपाससुद्धा जवळसुद्धा यायचं नाही." त्यावर आजी म्हणत असतात, "काय चाललंय अंजली तुझं? डोक्यावर पडलीस का तू? असं कसं वागू शकतेस?" तेव्हा अंजली म्हणते, "नाही, मी जे काही बोलते, मी जे काही करते, वागते हे सगळं अगदी बरोबर आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या दोघांनी माझ्या बाळाला भेटायचं नाही, बोलायचं नाही." असं म्हटल्यानंतर आत्ताच्या आत्ता तू इथून चालती हो. हे बघ अंजली, तू नुकतीच ओली बाळंतीण आहेस. त्यामुळे उगाचच ह्या सगळ्या गोष्टी बोलू नकोस. पण आता ईश्वरी शेवटी अर्णवला बाहेर घेऊन जाते आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर ती त्याला समजवते. ती म्हणत असते, "हे बघा अर्णव सर, मला तुमची काळजी आणि ह्या सर्व गोष्टी समजतात, पण प्लीज तुम्ही असं एवढं मनाला लावून घेऊ नका ना." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "कसं मनाला लावून घेऊ नको? काय करू सांग ना." चक्क ताईनं मला सांगितलं की बाळाला भेटू नकोस म्हणून, आणि मला बाळाला पाहायचंय, मला बाळाला माझ्या मांडीवर घेऊन बसायचंय, त्याचे लाड करायचे, त्याच्यावर प्रेम करायचंय, माया करायची. तेव्हा आता इथे ईश्वरी त्याला समजावते आणि म्हणत असते, "बाळाला जरी तुम्ही मामा म्हणून नाही भेटलात तर एक डॉक्टर आणि नर्सच्या वेशामध्ये आपण नक्कीच जाऊ शकतो. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मिस इंदोर?" तेव्हा ती म्हणत असते, "म्हणजे काय म्हणायचं आहे? बघा ना, आपण जर आता इकडे तुम्ही डॉक्टर आणि मी नर्स बनून गेलोत आणि जर त्यांना भेटलो तर मग व्यवस्थितच होणार आहे ना सगळं." असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो, "ही आयडिया तर बेस्टच आहे, पण खरंच हे सगळं काही व्यवस्थित शक्य होऊ शकतं का?" त्यावर ती म्हणत असते, "का नाही होऊ शकत? नक्कीच, काही नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात ना. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही डॉक्टराच्या वेशात चला आणि मी नर्सच्या." असं म्हणून दोघेजण फटाफट डॉक्टर आणि नर्सच्या वेशामध्ये तयार होतात आणि अंजलीच्या बाळाकडे जातात. अंजलीचं बाळ पाळण्यात असतं. तेव्हा डॉक्टर म्हणून आता अर्णव त्याला चेक करत असतो. ईश्वरीसुद्धा बाजूलाच असते. तेव्हा गोंडस बाळ अर्णव पाहतो आणि लगेचच त्याचा मोह आवरत नाही. तो त्याला लगेच हातावर उचलून घेतो आणि हातावर उचलून घेतल्यानंतर ते बाळ फारच आनंदात असतं. अर्णवकडे बघूनच ते बाळ हसायला लागतं. तेव्हा ईश्वरीने सुद्धा अर्णवकडून बाळाला घेतलेलं असतं आणि जेव्हा ती बाळाला अर्णवकडून घेते तेव्हा तिला सुद्धा फारच आनंद होत असतो. ती म्हणत असते, "बघितलं किती गोड आहे ना बाळ, किती छान दिसतंय ना बाळ. मी तुम्हाला म्हटलं होतं ना सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. फायनली बघितलं ना तुम्ही, सगळं काही व्यवस्थित झालंय." त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, "खरंच बघितलं, शेवटी काय, तुम्हाला बाळाला भेटायचं होतं, तुम्हाला बाळाला बघायचं होतं ना, ती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे." तेव्हा तो म्हणत असतो, "खरंच किती गोड आहे ना हे बाळ. ह्या बाळाला पाहिलं आणि अक्षरशः माझं मन भरूनच आलंय. तेव्हा बघ मी मिस इंदोर, तुला म्हटलं होतं ना की ताईला नक्कीच मुलगी होणार आहे. मग बघ मुलगीच झाली." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "हो अगदीच अगदीच अंजलीताईसारखीच गोड अशी मुलगी झालेली आहे." असं म्हणून दोघेही जण बाळावर खूप जास्त लाड, प्रेम, कौतुक हे सगळं काही करत असतात. अशा पद्धतीने अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी ह्या दोघांनी सुद्धा फायनली बाळाला हातावर घेऊनच पाहिलेलं असतं. त्याचा लाड, प्यार, कौतुक हे सगळं काही केलेलं असतं आणि शेवटी अर्णव सुद्धा खूप जास्त आनंदात असतो. शेवटी काय तर इकडे जरी किती नाही म्हटलं अंजलीने तरी सुद्धा अर्णवने आणि ईश्वरीने अशा पद्धतीने बाळाला पाहिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अंजलीचं हे वागणं तुम्हाला खटकतंय का? त्याचबरोबर जेव्हा तिला हे सगळं सत्य समजेल तेव्हा काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आता 30 मार्चच्या ह्या लेटेस्ट प्रोमोमध्ये खूपच काही नवीन ट्विस्ट आणि नवीन जे काही गुपित आहेत ते सुद्धा उलगडणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वल्लरीचं एवढं मोठं कटकारस्थान कधी उघड होईल हे पाहणं फारच रंजक असणार आहे. तर पाहत रहा तू हिरे माझा मितवा.